ज्यावेळी आपल्या पोराचं लग्न ठरतंय, लग्नाच्या अक्षता घेऊन तान्हाजी मालुसरे ज्यावेळी येतात गडावरती, आऊसाहेबांच्या समोर उभे राहतात, मुजरा करतात, जय भवानी आईसाहेब मुजरा घ्या म्हणून. आणि त्यावेळी त्या चांदीच्या वाटीत आणलेल्या अक्षता देत असताना जिजाऊ माऊली म्हणतात, तान्ह्या खूप दिवसांनी आलास रे, तुला ओवाळते. आणि ते ओवाळणी करत असताना ते ओवाळणीचं ताट घेऊन जशा आईसाहेब आल्या, तान्हाजी मालुसरे स्वतःला ओवाळून घेतात आणि मग आईसाहेबांना सांगतात, आऊसाहेब काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान. शिवा बसला सामोरी ओवाळील प्रेमान, शिवा बसला सामोरी ओवाळील प्रेमान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान. हे आई साहेब सांगा, काय ओवाळणी घालू तुम्हाला? जिजाऊ मातेने छत्रपती शेजारी बसलेत राजे आणि राजांना चिंता वाटू लागली की आता याच्या पोराच्या लग्नाचा अवसान द्यायला हा आलाय. आई साहेब याला कुठल्या मोहिमेवर पाठवायला नको म्हणजे झालं. आणि जिजा मातुश्री म्हणतात, शिवबा खूप दिवसांपासून माझ्या नजरेमध्ये एक गड आहे. सगळे गड स्वराज्यामध्ये आले येतात, पण हा गड लवकर सर होत नाहीये. तो गड मला पाहिजे. लग्नाच्या अवता निमंत्रण द्यायला आलेल्या तान्हाजी मालुसऱ्यांना जिजामाऊली सांगतायत, तान्ह्या ओवाळणी घालणार? सांगते काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, शिवा बसला सामोरी ओवाळील प्रेमान. आई साहेब सांगतात, तान्ह्या काय ओवाळणी अवघड, काय ओवाळणी अवघड, अवघड द्यावा कोंढगड, अवघड द्यावा कोंढगड, वहिरी तुझ्या पुढं बाप विद्वान, बाप विद्वान, आऊसाहेब जिजाऊंनी विचारावं, अहो तो लग्नाचं निमंत्रण द्यायला आलाय आणि आता त्याला मोहिमेवर पाठवता का? पण स्वामी काज आपल्या मालकाचं काम करायला घेतलं तान्हाजी मालुसऱ्यांनी. आणि सांगतात, मासाहेब ती वाटी ठेवून तो पायश, आता कोंडाण्यावर पाठवतायसा ना, मग आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राईबाचं, याला म्हणायचं स्वामी काज. आधी लगीन लावीन कोंडाण्याचं, आवाज येईना मोठा, हर हर. छत्रपतींच्या समोर अक्षतांची वाटी ठेवावी, आधी लगीन कोंढाण्याचं. गेले ना लढायला, पण काय पराक्रम गाजवला राजांनी. ज्यावेळी तान्हाजींनी ज्यावेळी कोंढाणा सर करावा त्यावेळी राजे जातात, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या आपल्या तान्हाजी मालुसऱ्यांना पाहिलं आणि राजे वेदनेनं अगतिक होऊन म्हणतात, माझा गड आला पण माझा सिंह गेला. तान्हाजी मालुसऱ्यांचं देहावसान तिथं संपले, धरातीर्थी पडले, बलिदान दिलं. स्वामी काज आपल्या मालकाची सेवा, आपल्या मालकाचं काम करणं ही पूजा आहे, तुकोबराय म्हणतात.